मंडणगडच्या 42 कोटींच्या नळपाणी योजनेवरून आता श्रेयाचं राजकारण चांगलंच तापलंय। सुरुवात झाली ती स्थानिक आमदार तथा मंत्री योगेश कदम यांच्या सोशल मीडिया पोस्टपासून। दिलेला शब्द पूर्ण केला असा दावा करत त्यांनी या योजनेचं श्रेय घेतलं। त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या योजनेसाठी सातत्याने मीच पाठपुरावा केलाय असा प्रतिदावा केला। आणि आता पुन्हा योगेश कदम यांनी पलटवार करत पाठपुरावा केला असेल तर पुरावे द्या, मंत्रालयात फाईल कुठे आहे हे तरी खासदारांना माहीत आहे का, असा थेट सवाल उपस्थित केलाय। मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। मंडणगड नगरपंचायतसाठी मंजूर झालेल्या जवळपास 42 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेवरून आता श्रेय वाद रंगू लागला आहे। या वादाची सुरुवात झाली ती मंत्री तथा स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या सोशल मीडिया पोस्टपासून। दिलेला शब्द पूर्ण केला अशा शब्दात त्यांनी पोस्ट करत केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत मंडणगडच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली। या पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानत निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पूर्ण केल्याचा दावा केला। योगेश कदम यांच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापलं। रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत या दाव्यावर प्रतिक्रिया देत वेगळाच दावा केला। यावेळी नळपाणी योजनेसाठी सातत्यानं आम्हीच पाठपुरावा केलाय असं तटकरे म्हणाले। कोणी श्रेय घेत असेल तर आमची हरकत नाही, पण जनतेला माहिती आहे की हे काम कोणी केले। खासदारांच्या या वक्तव्यानंतर श्रेयाच्या राजकारणाला नवं वळण मिळालं। नाही, मला या बाबतीमध्ये कुठला श्रेयवाद घ्यायचा नाही। मला आठवतं की मी ज्या वेळेला आढावा बैठक मंडणगड नगर पंचायतीच्याच कार्यालयामध्ये घेतली, त्यावेळेला तिथे असलेल्या विद्यमान आमचे जे काय नगराध्यक्ष नवनिर्वाचित आहेत किंवा नगरसेवक आहेत त्या सर्वांची मागणी झालेली आपल्यापैकी अनेकांनी सुद्धा पाहिली। अगदी DPR म्हणजे अंदाजपत्रक तयार करण्यापासून तांत्रिक मान्यता मिळेपर्यंत, जलसंपदा विभागाची नार्क दाखला मिळेपर्यंत, जागा प्राप्त करण्यासाठी सतत मला ज्या ठिकाणी प्रयत्न करायला लागले त्यावेळेला मी केले। आणि अमृत 2 अंतर्गत जी भारत सरकारच्या मार्फत ही योजना राबवली जाते, भारत सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा आहे, त्याच्यामध्ये आज आम्ही त्याच्यामध्ये मान्यता मिळवलेली आहे। त्यामुळे इतर कोणी काय श्रेय घेत असेल तर माझा त्याच्यावरती आक्षेप नाही, जनतेला माहिती आहे। मात्र खासदारांच्या दाव्यानंतर मंत्री तथा आमदार योगेश कदम यांनीही जोरदार पलटवार केला। योगेश कदम म्हणाले, खासदारांनी पाठपुरावा केला असेल तर तो नेमका कधी आणि कसा केला याची माहिती जनतेसमोर ठेवावी। इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी पुढे टीका करत या योजनेबाबत खासदारांना कोणतीही माहिती नाही, मंत्रालयात या नळपाणी योजनेची फाईल नेमकी कुठे आहे हेही त्यांना माहीत नसावं असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला। त्यांनी कशा प्रकारे मंजूर करून आणली ह्याचा खुलासा केला असतं बरं झालं असतं। गेले 1 वर्ष, 1.25 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा केला। रोडगेजी याचे CEO आहेत मंडणगड नगरपंचायतचे, त्यांच्या संपर्कामध्ये राहून आमच्या नगरसेवकांनी सगळा प्रस्ताव तयार करून घेतला। अजून पण कदाचित खासदार महोदयांना माहिती नाही आहे, नळपाणी योजना मंजूर झालेली आहे, परंतु त्याचं योजनेकरिता आरोग्य विभागाच्या एका जागेचा प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत योजना ही कार्यरत किंवा ह्याचं योजनेचं काम चालू होऊ शकणार नाहीये। की त्यांना कदाचित माहिती पण नाहीये, कारण ते पाठपुरावाच करत नाहीयेत। मंत्रालयामध्ये फाईल सध्या ती कुठे आहे हे पण त्यांना माहिती नसावं। आता आरोग्य विभागाची ज्या जागेची मागणी केलेली आहे तो प्रस्ताव प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे 4-5 दिवसापूर्वीच पोहोचलेला आहे। कालच मी आरोग्यमंत्री महोदयांची चर्चा देखील केलेली आहे की 2 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल, म्हणजे आरोग्य विभागाची जागा ही नळपाणी योजनेकरता उपलब्ध होईल आणि मग नळपाणी योजनेचे टेंडर प्रोसेस वगैरे सगळी पूर्ण होईल आणि त्या योजनेचं काम चालू होईल। आणि कुठलेही राजकारण न करता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आज ही योजना आपण मंजूर करून घेतलेली आहे। एकीकडे दिलेला शब्द पूर्ण केला असा योगेश कदम यांचा दावा, दुसरीकडे या योजनेसाठी आम्हीच पाठपुरावा केला असा खासदार सुनील तटकरे यांचा प्रतिदावा। आणि त्यानंतर पाठपुराव्याचे पुरावे द्या, फाईलची माहिती तरी आहे का, असा योगेश कदम यांचा पलटवार। यामुळे मंडणगडच्या पाणी योजनेवरून श्रेयवादाचं राजकारण आता थेट आरोप प्रत्यारोपांच्या टप्प्यावर पोहोचलंय। विकास कामांवरून श्रेय घेण्याची स्पर्धा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन आहे,
मात्र मंडणगडच्या नळपाणी योजनेवरून सुरू झालेला हा वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. सोशल मीडिया पोस्ट, पत्रकार परिषद, दावे प्रतिदावे आणि त्यानंतरचा पलटवार या राजकीय संघर्षाचा पुढचा अंक काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. माझे कोकणसाठी सागर कदम, मंडणगड, रत्नागिरी.